सेक्टर 50 जुने येथील महानगरपालिकेच्या नवीन शाळेची इमारत आणि त्याचबरोबर हा आहे सेक्टर 50 जुने येथील प्लॉट नंबर 8 कृष्णा अपार्टमेंट. हा आहे आयुष्य अपार्टमेंट 9 आणि 10 आणि त्याचबरोबर समोर जो गेलेला आहे तो उत्तरा टावरचा प्लॉट नंबर 11 आणि 12 आणि बिलकुल त्याच्यासमोर हा झालेला उद्यान गटाराचा घोटाळा. एका बाजूला हे सिडकोनी गटर बनवलेलं असतानासुद्धा पालिकेने काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी या बाजूला गटर बनवलं. आता त्याचं उदाहरण तुम्ही बघा कसं पाणी चुकीच्या दिशेने जातं आहे. बघा हा वन साईड स्लोप असल्या कारणाने रस्त्याचं पाणी बघा एकदम गटराच्या जवळ टाकलं तरी पाणी एक ही जगह पे डाल दो, एक ही जगह पे हां बस छोड़ दो. बघा हे पाणी कोणत्या दिशेने चाललेलं आहे. आता तुम्ही विचार करायचा, जर इथं रस्त्यावरचं एक थेंब पाणी ह्या गटारात जात नाही तर हे गटर बनवायचं कारण काय. हा भ्रष्टाचाराची चौकशी झाली, ह्या संबंधित अधिकाऱ्याची डिपार्टमेंट इन्क्वायरी करायची, पण आदेश चौकशी अधिकारी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार साहेबांनी दिले. परंतु दुर्दैव महानगरपालिकेचा आपला भ्रष्टाचार एवढा विकोपाला गेलेला आहे की माननीय आयुक्त साहेब आणि माननीय शहर अभियंत्यांनी या संबंधित अधिकाऱ्याला उपअभियंताहून कार्यकारी अभियंताची पदोन्नती दिली आणि ठाणे बेलापूर जो पहिला यांच्याच नावावर फार मोठा घोटाळा आहे संबंधित अधिकाऱ्याचा, तर ठाणे बेलापूरच्या 3-4 ब्रिजेसचं 400-500 कोटीचा कामाचा इंचार्ज केला. त्याचबरोबर वाशी विभाग कार्यालयासारखं जबाबदार कार्यालय दिलं, म्हणजे विभाग कार्यालय कार्यकारी अभियंता म्हणून दिलं. तुम्ही विचार करायचा की महानगरपालिकेतील हा भ्रष्टाचार किती विकोपाला गेलेला आहे. आणि मला काय वाटत नाही की आयुक्त साहेबांना किंवा शहर अभियंता साहेबांना किंवा जबाबदार कोणत्या अधिकाऱ्याला काय फार चांगलं पडलेलं आहे किंवा जनतेचं पडलेलं आहे. कदाचित त्याच्यातही फार मोठी आर्थिक उलाढाल झाली असेल, म्हणजे चुकीच्या लोकांना त्या पदोन्नती देऊन अजून चांगली जबाबदारी देणं आणि चांगले अधिकारी कुठंतरी एखाद्या कोपऱ्यात टाकून देणं हे कितपत योग्य वाटतं. परंतु तुम्हाला हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की असं कुणाला वाटत असेल की भ्रष्टाचाराचा लढा संपलेला आहे, तर बिलकुल नाही संपलेला. तो चालू आहे, तसाच जोमाने चालू राहणार. आणि काही चुकीच्या लोकांना जनतेने धडा शिकवलेला आहे, तर आता उरलेल्या लोकांना कायद्याने आपण धडा शिकूया. म्हणजे याचा अर्थ असं कुणाला वाटतं असेल भ्रष्टाचाराविषयी आपण भूमिका बदललेली आहे, तर बिलकुल नाही. कठोर भूमिका आपली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण हा लढा देणार आहोत. बघा हे पूर्ण गटर आहे वन साईड स्लोपचं. याने विनाकारण करोडो रुपयाचं काम त्यावेळेस बोगस केलेलं आहे, अनावश्यक केलेलं आहे, निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे. तर याविषयी आपला लढा सातत्याने सुरू आहे. धन्यवाद.